तर आता सध्याला मी आलेलो आहे रानात. आत्ता रानात आलो म्हणजे काय झालंय, आतापर्यंत लिंब तोडले नव्हते. म्हटलं काय करू, एक 10-20 किलो जरी लिंब निघले तर लिंब काढतो आणि इकायला नेतो. बघू काय भाव आहे, कसा आहे. आता आज आहे 4 तारीख 5वा महिना 2025. तर बघू आजच्या दिवशी काय आहे की आज लिंब नेलं तर काय भाव आहे. असे म्हणते 70, 75, 80 पर्यंत आहे असा रेट. पुढं काही बी असेल, लय भारी माल असेल तसा रेट असेल. तर कमीत कमी 70 ते 80 रुपयाच्या आसपास तर आहे आता आमच्याकडं. मुंबईला तर लय महाग असेल, मुंबई पुणा असं लिंबू. आता गाबळे तोडतोय. काय झालंय, झाडाला अजून पिकले नाहीत, आता उन्हाळ्यात पिकतच नाहीत वाटतं ह्या टायमाला काय की. त्यामुळे लिंब आहेत पण थोडे कच्चे आहेत, गाबळे काढतो आणि नेतो इकायला. तर आज असंच होतो रानात. तर म्हणलं काय करू, थोडं इकायला नेऊ, कारण आपले किती 20 झाडं आहेत पण आपण काय लिंब नेले नाहीत. ओ तर आता काढू, बघू आज भाव आहे. तर आले घरचे, घरी म्हणजे आईन ते येतात म्हणजे काढू थोडेफार नेऊ. कारण आतापर्यंत मी कधीही लिंब नेले नाहीत. घरचा कारभार मी बघत बी नाही ना आतापर्यंत रानात कधी बघितलं नाही. आता हिथून पुढं तरी ह्याच वर्षापासून थोडंसं रानाकडे मी म्हणजे थोडंसं लक्ष द्यायला लागलोय. ती बी दीपाली नाही म्हणून. नाही तर दीपाली असली की ती रानं बघत नाही मी, कारण आपल्याला काय दुसरं उद्योगामुळं काही जमत नाही. तर चला, वहिनी आल्यात आमच्या, त्या आकडं टाकायच्यात, त्याच्यामुळं मी म्हणलं कोण आले. ए तिथला आकडा आणताय कुणी? काढायची का? ते कशाला काढता, राहून द्या ना. आहेत पण ते हिरवेच आहेत अजून, मोठाले पण हिरवे आहेत, थोडे पिकते. जाऊन द्या, बघू काय. चला आता ऊन लागतंय चांगलं, पर 4:30 वाजला तरी ऊन लागतंय. आता निघालोय घरी. एक बादली आणाली, एक बकेट आणली होती ती गच्च भरली, अजून एक बादली आणतो. थोडेफार लिंब वगैरे तोडीतो. काय करता, आम्हाला थोडं हाई वेळ तर घेऊ, थोडे तोडून बघू नेऊ. काय मला अजून त्या लिंबाचं काय माहीत नाही, तोडायची कशी, इकायची कशी, काय भाव असतो त्याची पंचायत असल्यामुळं आता सांगते तेवढंच काम ऐकायचं, जास्त काय शहाणपणा करायचा नाही. आता चला आलोय. आपले वांगे मस्त आलेत बा, वांगे एवढे भारी आलेत मस्त, खायापुरते तर घरचं कधी बागल. चला जायचंय माग, वाट बघत येत घरचे. म्हणते ह्याला बादली आणायला लावलं आणि ह्यो आपला काढितो हिडिओ. लवकर आवरायचे, कारण लिंब तोडायचे ते इकायला नेतील वडील. पण मला दुकान उघडायची पुन्हा, मग टाइमपास कशाला. चला घरी जातो, टपकन बकेट घेऊन येतो आणि देतो अजून एखादी बकेट तोडू लागतो, म्हणजे उरकन काम झालं. या ड्रम पशी एक ना राम जाऊन द्या म्हणलं, कशाला लय पळायचं. हा टिप होती पाण्याची. म्हणलं घरी जाऊस तर, आपलं घर लांब आहे अजून पलीकडं, इतक्या लांब जाऊस तर म्हणलं टपकन हीच घेऊन जावा, ह्याच्यातच थोडेफार तोडून घरी यावा घेऊन. ऊन चांगलं तोंडावर चपकते राव, उन्हाळा लय कडक चाललाय, चांगलं दुपारी ऊन लागत आहे तुम्हाला सांगतो. ऊन जाणवत नाही लागल्यावर बळजबरीने पण लय त्रास होतो, मग लय बरं वाटत आहे सावलीत आल्यावर. आपल्या रानात आहे तर लिंबुन्या पाणी नशिबांची बरं आहे थोडं, त्याच्यामुळं हिरवगार आहे. पाठीमागं बी दिसायला कडक उन्हाळ्यात झाडं बी हिरवेगार दिसते. तिकडं बघा, याची लिंबं तोडायचीत. चला आलो रानात थोडंफार. चला मोटर चालू करून पक्षाला पाणी भरून ठेवतो, पुन्हा देण्यात आलं. थोडी लिंब तोडू लागतो, थोडं पाणी भरून घेतो म्हणलं पक्षाला. लय ऊन पडतंय आणि पाणी महत्वाचं आहे. आणि बंद करायची मोटर, चालू नाही ठेवायची, लिंबू तोडायचे म्हणून. तर बघा लिंब अजून तोडायचे राहिली तिकडं, मस्त लिंब आली, भरपूर लिंब इथं तोडायचे अजून, त्याच्यामुळे आळ्याला पाणी नाही देत. चला मोटर बंद करून घेतो, उघडायचंय. गावळे लिंब तोडावं लागतील. चला भरपूर आता लिंब झाली, एक बकेट म्हणजे ती म्हणले मागास भरली, थोडंफार अजून तोडले. आता जायचं घरी. तर लिंबुनीला देणं पाणी चालू आहे, पाणी ते देणं होईल आणि मग देता येईल पाणी संध्याकाळी काय उर्वरित थोडंफार चालू आहे.
इकडं बी काही आळे भरलेत. चला आता निघायचं घरी, आवरलंय सगळं. चला जा घरी. बरं मी बी आलो घरी, दुकान उघडायचं. जा. वांगे आलेत बरेच. कल्याणी वांगे आहे का? छोटस आले का? चांगलं आले, मस्त आले. आलीत वांगे आलीत बरेच बरेच आलीत. इथं बी आहेत गवळे, म्हणजे पांढरा नाही पण काळं पांढरं असं मस्त आहे. कुठं इथं पण आले ना वांग. वांगे लावले तेव्हा केवढीच होती, आता केवढ्याला झालीत. वांग्याचा कलर बघायचा होता का? काय काय मोठाले बी आलेत. आता काय आव मधीच आलेत. लय मस्त आहेत गवळे वांगे अण्णा. का किती मस्त वांग आले, खरं एकदम मस्त. नाही नाही किडले नाहीत काय नाही, उलट फवारायचं असलं तर फवारून घेऊ पुन्हा. बरं हां रोग हा हा चला. चला घ्या तुम्ही एक घ्या, मी एक घेतो, मी घेतो ही, तुम्ही बादली घ्या. चला चल कल्याणी. हा चल चल चल. चला आता झाले थोडी लिंब तोडून. वांग्याला वांगे पण मस्त आलीत, कवळे झरीत भारी, त्याच्यामुळं काय नाही विषय भारी. पाणी देऊ संध्याकाळी. ओ मोटर चालूच वाटतंय, बंद करून या बरं. चला काय झालं, मोटरची सरलो बंद करायची. मोटर बंद करायची सरलं म्हणजे काय झालं, इकडं आलो वांगे बघायला. बोलले वांगे आलेत म्हणले मस्त गवळे. आलो बघायला, तर मोटर राहिली. आता घरी चाललोय, दुकान उघडायची गडबड. गेलेत वडील, मोटर बंद करून येते. आता घरी जातो, ही लिंब किती किलो भरतात बघतो काट्याव, आणि मग संध्याकाळी चट वडील घेऊन जाते. आपण काय, मी काय करतो दुकान चालवतो तोपर्यंत. आलो घरी, पण काय झालंय चावी वर रानातच राहिली. आता दिदीला आवाज देऊन बोलून घेतलंय की मला चावी घेऊन ये, दुकान पण उघडायची. इकडे चिल्ले पिल्ले पण दुकानाला आले, तोवर दुकान उघडायचा टाइमच झालाय. कारण काय पाहिजे तुला, काय पाहिजे? बरं बरं देतो देतो. ती लहान लेकरू आले पिलू, ती मागत आहे. कारण काय पाहिजे होतं? मला एक 2 कुरकुरे, 2 बिस्किट आणि 1 मावा. 2 बिस्किट, 1 मावा, 2 कुरकुरा देतो. बसा बसा इथं गडीभर बसा. चावी ती देतो तुम्हाला. पाठीमाग ऊन पण पडलंय, दिसतंय चमकत आहे चांगलं मस्त. आता काय करतो, चावी इथे कल्याणी घेऊन दुकान उघडतो. तसंच काय झालं, वांगे बिंगे आले ते, मग दीपालीला व्हिडिओ कॉल केला. तर मग दीपालीने पण वांगे पाहिले, म्हणजे लय मस्त वांगे आले. तर वांगे चांगले आले ते मस्त. तर खायला आपल्या घरगुती तर वागणच, पण तेवढे वांगे असल्यावर इकायला पण जमल असं मस्त वांगे आले. आणि खायला एकदम भारी दिसते, असं वाटतं. कलर तर भारी त्याचा एकदम, कावळा लसलशीत झाडं होते. आता लिंब तोडलेत, आता लिंब घेऊन काट्यावर हे करू. पण आता चावी आहे ना.